नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि माझा एक छोटासा मिनी ब्लॉग आहे, तर त्या मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदम स्वागत करत आहे. मला असं तुम्ही लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की प्रेस करा, म्हणजे नवीन अपडेट भेटत राहील. चला तर आज आम्ही तळेगाव निघालेलो आहे आणि चांभार लेणीला चाललेलं, जे नाशिक जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, आम्ही लोकेशनने थोडंसं कन्फ्युजन झालं. लोकेशनने आम्हाला हा रस्ता लागला टू व्हीलरवरती. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं पण सोबत आहे. तर चला तुम्हाला दाखवतो आम्ही आजच्या ब्लॉगमध्ये कशी आमची मजा आलेली लोकेशनने आम्ही टू व्हीलरवरती कसं गेलेले आहोत म्हणून. तर तुम्ही बघू शकता, हे बघा आम्ही आता इकडे गाडी थांबवत आहे. बघा आमची गाडी थांबलेली आहे, कारण की लोकेशनमध्ये आम्हाला थोडं कन्फ्युजन असं झालं आहे की रस्ता नेमकी पुढे आहे की नाही. आजूबाजूने सर्व डोंगराळ भाग आहे आणि पूर्ण दगड वगैरे आहे आणि पूर्ण मातीचा रस्ता आहे, ते तुम्हाला दिसतच आहे मित्रांनो. तर बघा तुम्ही, हे बघा आमची गाडी थांबलेली आहे. भाऊ मला म्हणतो की थोडं पुढंपर्यंत जाऊन बघ की रस्ता आहे की नाही, गाडी जायला की नाही. तर मी आता थोडंसं पुढं पायी निघतो आहे, रस्ता बघण्याचा प्रयत्न करतो आहे की रस्ता आहे की नाही. हे बघा मित्रांनो, पुढं पायी चालत आलेलं मी. मग भाऊ पण आलेला आहे मागून गाडी घेऊन, बघू शकता तुम्ही. तर फायनली थोडासा पुढं रस्ता दिसतोय आणि आजूबाजूला पूर्ण त्या साईडनी बिल्डिंग वगैरे दिसतात मित्रांनो. फायनली आम्ही आता त्याच रस्त्याने चाललेलो आहे, लोकेशनच्या मार्गाने. तर चला पुढं बघूया की रस्ता भेटतो की नाही. बघा मित्रांनो, रस्ता किती खराब आहे, दगड वगैरे पडलेले आहे. पूर्ण असा डोंगरातून सिंगल रस्ता येतो, एकदम पायी वाट जातो तसा. तरी पण आम्ही त्यावरनं गाडी घेऊन चाललेलो आहे. बघा, बघू शकता तुम्ही कसा रस्ता दिसतोय ते पूर्ण आजूबाजू. आणि सकाळची वेळ होती, सकाळी आम्ही 8 वाजायला निघालेलो होतो. तर आम्ही चाललेलो आहे आता त्याच रस्त्याने चाललेलो आहे आम्ही. तर तुम्ही बघू शकता, पुढे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही, खूप मजा येणार आहे पुढे. आणि नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. बघा मित्रांनो, आता आम्हाला फायनली हायवे लागलेला आहे. हा हायवे रस्ता आहे, पेठ रोड. तर त्या पेठ रोड रस्त्याने आम्ही जात आहे. तर चला पुढं बघू. अजून पण आम्हाला लोकेशन एवढं फिक्स भेटलेलं नाही आहे. बघा मित्रांनो, हे गजपत सिद्ध क्षेत्र जैन लेणी, चांभार लेणी म्हणून आहे. तर इकडं ती पाटी लावलेली गजपत सिद्ध क्षेत्र म्हणून, आणि या रस्त्याने आपल्याला तसं जायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पुढं बघत राहा. चला तर आम्ही आता चाललेलो आहे. फायनली आता आम्हाला लोकेशन भेटलेलं आहे. तर बघू शकता, हे बघा या डोंगरावरती आपल्याला जायचं आहे. वरती समोर वरती तिकडं दिसतंय ना व्हाईट कलरचं मंदिर, त्या मंदिरावरती जायचं आपल्याला, जे चांभार लेणी जैन लेणी म्हणून प्रसिद्ध आहे पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये. तरी पण अजून काही म्हणजे काही व्यक्तींना आणि टुरिस्टला वगैरे माहीत नाही. तर त्यासाठी मी हा ब्लॉग बनवलेला आहे. आवडला तर मला नक्की कमेंट करा तुम्ही. कसा आहे बघा, आता हा असा रस्ता लागतोय डोंगरासारखा. तर मित्रांनो, हे बघा, आता काही लोक हे बघा मॉर्निंग वॉकसाठी पण तिकडे जातात त्या रस्त्याने, असं मला दिसतंय. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. बघा मित्रांनो, असा वळणाचा रस्ता आहे, म्हणजे डोंगरावरतूनच आहे ना. वरती त्या डोंगराच्या टेकडीवरती तिकडे जैन मंदिर आहे. बघा, इथं आम्ही गाडी पार्किंग केलेली आहे. आणि आता आम्ही फायनली आता वरती डोंगर चढण्याचा प्रयत्न करत आहे. बघूया पुढे रस्ता आहे की नाही, की असंच रस्ता आहे पूर्ण. तर मित्रांनो, हे बघा चाललेलं आहे. बॅग आहे छोटीशी बॅगमध्ये आमच्यासोबत पाणी बॉटल वगैरे आहेत. तर आम्ही चाललेलं आहे. पूर्ण म्हणजे फॉरेस्ट एरियासारखं आहे. चालायला थोडा दम लागत आहे. अजून पुढे तर खूप मजा येणार आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा तुम्ही, बघत राहा व्हिडिओ पूर्ण. हे बघा मित्रांनो, असे झाडं. हे बघा, आपल्याला त्या मंदिरावरती जायचं आहे, वरती डोंगराच्या टेकडीवरती. तर मित्रांनो, आता थोडा कच्चा रस्ता हा संपत आला आहे. पुढं पायऱ्या असतील शक्यतो, बघूया पायऱ्या आहेत की नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण आनंद घेत राहा मित्रांनो. भाऊन मी चाललेलो आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. चला तर बघा मित्रांनो, आता
फायनली इथून हा रस्ता हा कोणत्या त्या साईडने खाली निघतो वाटतं, तर एवढं माहीत नाही. त्यामध्ये थोड्या पायऱ्या आहे आणि आता इकडं पुढून पायऱ्यांची सुरुवात होत आहे फायनली आता वरती जाण्यासाठी. हे बघा, आता खरी म्हणजे इकडून पायऱ्या थोड्या मोठ्या पुढं अजून छोट्या पायऱ्या आहे. पण जागी जास्त म्हणजे डोंगरावरती चढ आहे, त्यामुळं थोडासा दम पण लागलेला आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारच्या या पायऱ्या आहेत. अजून भरपूर वरती तुम्ही बघत राहा. व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती आणि पूर्ण नजारा दिसणार आहे. भाऊ पुढे पळत चाललेला आहे. बघा मित्रांनो, मी मागून चाललेला आहे, व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे मी दम पण लागलेला आहे, म्हणून मी हळूहळू चाललेला आहे. हे बघा मित्रांनो, आपल्या नाशिकचं वातावरण आणि नाशिकची बिल्डिंग वगैरे कसे दिसतात वरतून डोंगराच्या इथनं. पूर्ण नजारा, पूर्ण व्ह्यू एकदम छान असा दिसतो. हे बघा, आता आम्ही थोडं कच्च्या रस्त्याने मधून बघतोय पुढून वाट आहे का, पण मित्रांनो तिकडं वाट बंद होते, त्यामुळे परत आम्ही इकडनं आता पायऱ्यांवरतूनच जात आहे वरती. आणि हे आता जसं म्हणजे देवाचं मंदिर जवळ येत आहे तसं ते खूप असं चढ लागलेला आहे आणि दम पण लागलेला आहे. चढ खूप आहे, त्यामुळं दम तर लागणारच आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, आता आम्ही हा कच्चा रस्ता सोडून आता परत पायऱ्यांनी मार्गे जाणार आहे. तर मित्रांनो बघा, किती जागेच वरती चढायचं आहे. म्हणजे ते जेवढं सोपं दिसतं आपल्याला तेवढं सोपं नाही आहे, तर कठीणच असतं, असा विषय आहे. बघा मित्रांनो, आता मी थोडासा दमलेला आहे, त्यामुळे एकदम हळूहळू चाललेला आहे. याच्या सहारे याला पकडून चाललेलं आहे रॅलिंगला. ताण पण लागलेलं आहे मित्रांनो आणि दम पण लागलेला आहे, थोडासा घाम पण आलेला आहे चेहऱ्यावरून, तुम्हाला वाटतच असेल. आणि सकाळची मजा पण, व्ह्यू वगैरे बघा. आता फायनली मंदिरावरच्या दर्शनाला एंट्री करत आहे मित्रांनो. बघा, हे असं आहे मंदिर. वरती खूप मस्त छान असं वातावरण आणि पूर्ण जैन लोकांचं ते मंदिर आहे, जे चामरलेणी म्हणून पण प्रसिद्ध आहे. इथं ते एक लेडीज बसलेले आहे, कोणतरी ते काहीतरी पूजा वगैरे करत आहे. आणि इथं व्हिडिओ वगैरे काढण्याची सक्त मनाई आहे. ते कोण मला ओरडले तरी पण मी गुपचूक व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतो. हा बघा मित्रांनो, आपला नाशिकचा व्ह्यू कसा आहे बघा नक्की. बघा मित्रांनो, हे असं मंदिर आहे. आता त्या साईडने तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, अशी मूर्त वगैरे आहे मध्ये मंदिरामध्ये, तिथं ती लेडीज पूजा करत आहे. आणि इकडे या साईडला पण गुपचूक असं मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. बघा, तर अशा प्रकारे हे जैन चामरलेणी मंदिर म्हणून ओळखले जातं, जे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. चला तर मग आता खाली उतरण्याची वेळ झाली आहे आपल्या मित्रांनो. आता परतीचा प्रवास आपल्याला करायचा आहे. आता एकदम असं पटापट चालले जाणार आहे मित्रांनो. आणि शेअर नक्की करा. तर आता नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. उतरत आहे मित्रांनो.